मस्त झाली आहे ना. अहो ही आहे मुगाच्या डाळीची मठरी, म्हणजे मराठीत म्हणायला गेलं तर मुगाच्या डाळीची पापडी किंवा तिखट शंकरपाळी. करायला एकदम सोपी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अजिबात तेलकट होत नाही. कुठेही आपल्याला तेलाचं तुपाचं मोहन द्यायचं नाही. एकदा करून ठेवली की महिनाभर टिकते. मुलांना मधल्या वेळात द्यायला उत्तम आहे. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे. मुलांसाठी मधल्या वेळेतला खाऊ मुगाच्या डाळीची मठरी. मठरी हा शब्द खरं तर उत्तर भारतीय आहे, कारण हा पदार्थच तिकडचा आहे. आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर आपण याला पापडी म्हणू शकतो, तिखट शंकरपाळी म्हणू शकतो. जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता, पण ही तेलकट होऊ नये म्हणून लागतं अचूक प्रमाण आणि सरिताज किचनच्या खास टिप्स. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर ही मुगाच्या डाळीची मठरी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. तर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी पिवळी मूग डाळ, जी स्वच्छ धुतली आणि 2 तास भिजू घातली. सोबतच घेतलंय 1 इंच आलं, 2-3 हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून बारीक रवा, 2 टेबलस्पून बेसन, 1 चमचा जिरं, पाव चमचा ओवा, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, थोडेसे रेड चिली फ्लेक्स साधारण 1 चमचा आणि गरजेप्रमाणे किंवा साधारण 1.5 ते 2 कप गव्हाचं पीठ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. मुगाच्या डाळीची मठरी करायची आहे. त्यासाठी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजू घातली होती. अर्धी वाटी कोरडी मूग डाळ होती, भिजल्यानंतर जवळपास 1 वाटी होते. आता डाळ चांगली निथळायची आहे बरं का, खूप जास्त पाणी ठेवायचं नाही. मुगाची डाळ आधीच पाणी जास्त ओढून घेते. त्यात तुम्ही जास्त पाणी ठेवलं तर मग पीठ खूप पातळ होईल. गव्हाचं पीठ जास्त घालावं लागेल आणि मठरीला मुगाची पाहिजे तशी चव येणार. तर मुगाची डाळ निथळून मिक्सरच्या भांड्यात काढली. यासोबतच यामध्ये घालूया आलं, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, किंवा तुम्ही कढीपत्ता चिरून घातला तरी चालेल. आता पाणी न घालता याला बारीक करूया आणि याला एकदम बारीक वाटायचं. जितकं शक्य होईल तितकं मेणासारखं बारीक वाटायचं. तुम्हाला वाटलं की खूपच कोरडं होतं आणि वाटलं जात नाही तर अगदी चमचाभर पाणी वापरा, खूप जास्त पाणी वापरू नका. याला बारीक करून घेऊया. आणि हे घ्या, मूग एकदम बारीक वाटलेले आहेत. हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलाय त्यामुळे याला थोडासा हिरवट रंग आलाय. आता आपल्याला याचं पीठ मळायचं आहे. त्यासाठी हे मिश्रण एका परातीमध्ये काढूया. मुगाचं मिश्रण यामध्ये काढलं. आता यामध्ये घालायचे आहेत रेड चिली फ्लेक्स, हळद, चाट मसाला, पांढरे तीळ, कसुरी मेथी, ओवा, जिरं, चवीपुरतं मीठ. तर आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत त्या अंदाजाने मी 1 चमचा मीठ घातलं. त्याचबरोबर यामध्ये घालूया बारीक रवा आणि बेसन. आता आपण याला चांगलं मिक्स करूया. बेसनामधल्या काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. याला आपण मिसळून घेतलं. आता यामध्ये घालायचं गव्हाचं पीठ. थोडं पीठ घालायचं, याला मिसळून घ्यायचं. अंदाज घेत घेत लागेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं, किंवा तुम्ही सगळं पीठ घालू शकता आणि गरज लागली तर पाणी घालू शकता. तर जवळपास 1.5 कप मीठ मी यामध्ये घातलंय आणि हे बघा इतपत कोरडं झालंय. आता मी काय करते, अगदी 2-3 चमचे पाणी घेतलंय. हे पाणी घालूया आणि याला घट्ट मळूया, किंवा तुम्हाला वाटलं की अजून थोडं पाण्याची गरज आहे तर जास्तीचं पाणी घालू शकता. थोडं थोडं पाणी घालते आणि याला घट्ट मळते. मी 2 कप म्हणाले होते, पण मला 1.5 कप गव्हाच्या पिठाचा वापर करावा लागला. तुम्ही पाणी किती वापरताय त्यावर पिठाचं प्रमाण कमी जास्त होईल. तर हे बघा, याला मी असं घट्ट मळलंय. अगदी 2-3 चमचे पाण्याचा वापर केला. याला आपण 2 चमचे तेल लावूया. तेल लावून घेतलं. आता याच्यावर झाकून 10 मिनटं भिजू देऊ. 10 मिनटं भिजवू दिलेलं आहे. आता आपण याच्या मठरी लाटायला सुरुवात करूया. त्यासाठी मी असे छोटे छोटे गोळे काढून घेते. छोटे म्हणजे बरेच मोठे आहेत. आपण नेहमी भाकरीला चपातीला घेतो तेवढे उंडे मी काढते. तुम्ही एकतर छोटे छोटे याला गोल गोल बारीक बारीक लाटून घेऊ शकता पापडीप्रमाणे, किंवा मोठंच लाटायचं पाहिजे तसा आकार देऊ शकता. मी तेच करणार आहे. तर आपण पहिल्यांदा याचे समान उंडे करून घेऊ. तर हे बघा, आपण याचे असे समान उंडे करून घेतले. लाटूया. तर एक उंडा घेतला, त्याला आपण गव्हाच्या पिठामध्ये घोळूया आणि याला लाटून घेऊ. लाटताना तुम्हाला वाटलं अगदीच म्हणजे चिकटतंय तर थोडं थोडं गव्हाचं पीठ लावू शकता.
आणि हे बघा, याला आपण लाटून घेतलंय. तुम्ही बघाल तर मी खूप जास्त गव्हाचं पीठ लावलेलं नाही लाटताना, आणि खूप जास्त पातळ लाटायचं नाही. आपली चपाती कशी जाड असते तितकं जाड ठेवायचं. आता याला फुगू न देण्यासाठी याच्यावर काटे चमच्याने असं टोचून घ्यायचं. याने काय होतं, ती पापडी फुगत नाही. तुम्हाला जर या पापडी खूपच जास्त खुसखुशीत पाहिजे असतील तर 2 टेबलस्पून तेल किंवा तूप घ्या आणि ते कडकडीत तापवून पीठ मळताना घाला. तसं केलं तरी चालेल. आता मी असं हे कुल्फी मोल्ड आहे, एखादी वाटी वगैरे घ्या, त्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कापूया या प्रकारे. ठीक आहे. किंवा तुम्हाला वाटतंय असं काही नकोय, सरळ पट्ट्या कापून घेतल्या तरी चालतील. हे घ्या, याला मी कापून घेतलंय. आता अशाच आपण एक 2-3 उंड्याच्या मठरी करून घेऊया, किंवा तुम्ही सगळ्या करून ठेवल्या तरी चालतील. आणि याला लाटायचं. फक्त लक्षात घ्या, या वाळू नयेत म्हणून याच्यावर काहीतरी कापड वगैरे झाकून ठेवायचं. तर मी साधारण एक 2 उंड्याच्या 3 उंड्याच्या मठरी करून घेते आणि एकत्र तळायला घेईन. आणि हे घ्या, 3 उंड्याच्या मठरी मी लाटून घेतल्या, तळून घेऊया. तर आता या मठरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय, जे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मठरी तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे. खूप कडकडीत गरम नको किंवा एकदम कमी गरम नको. बघूया कसं तापलंय. छोटासा गोळा टाकूया. हे बघा, गोळा टाकला की बबल्स येतोय आणि तो असा 1-2 सेकंदांनी वर आला की समजायचं तेल व्यवस्थित तापलंय. हे बघा, आला ना वर 2 सेकंदात. आता आपण मठरी तळायला सोडूया. गॅस मी सुरुवातीला मध्यम ठेवते, खूप कमी करत नाही. यामध्ये मावतील एवढ्या पापडी सोडून घ्यायच्या. एक 10 ते 12 पापडी आपण यामध्ये सोडल्या. यांना असं चमच्याने वगैरे हलवून घ्यायचं. थोडंसं सेट झालं की हलवायचं. या थोड्या सेट झाल्या, मऊपणा गेला. आता गॅस कमी करू आणि याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. मस्त दिसत आहेत ना. असं पटकन असं मुलांना 5-7 द्यायच्या खायला. असे छान मुलं खातात, हातात धरून व्यवस्थित खाता येतात. मी याचं गोल केलं आहे. तुम्ही पाहिजे तर ते वेगवेगळ्या कुकी कटर येतात ना, हार्ट शेपच्या, डायमंड शेपच्या, त्याने यांना आकार दिला तरी चालतो. पण अगदी तुमच्याकडे काहीच नाही आहे तर सरळ सुरीने अशा लांब लांब पट्ट्या चौकोनी चौकोनी कापून तळल्या तरी चालतात. जसं पाहिजे तसं याला तुम्ही आकार देऊ शकता. तर मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं एक बॅच मी तळून घेतली. हे बघा, हलका असा सोनेरी सोनेरी रंग आलेला आहे. यांना आपण काढून घेऊया. आवाज कळतोय तुम्हाला? मस्त कुरकुरीत आवाज आला पाहिजे. लक्षात घ्या, याला छान असं तळायचं. तुम्ही आधीच म्हणजे कमी तळलं तर या मऊ पडू शकतात. काढून घेऊया आणि बाकीच्या मठरी अशाच तळूया. दुसरी बॅच तळताना पण आपल्याला तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे. तेल खूप कडकडीत तापलेलं नसावं. आता मावतील एवढ्या मठरी सोडू आणि बाकीच्या मठरी अशाच करून घेऊ. तर उरलेल्या मठरी आपण अशाच तळूया. या तळून झाल्या की बाकीच्या मी लाटणार आणि तळून घेणार. तर बघितलं किती मस्त मठरी तयार होतात. फक्त तुम्हाला इथं सांगितलेल्या टिप्स फॉलो करायच्यात. प्रमाण जे सांगितलंय ते घ्या. त्याचबरोबर मठरी थोडी जाडच लाटायची. लाटून झाल्यावर काटे चमच्याने टोचा बरं का, नाहीतर त्या फुगल्या की मऊ पडतील आणि तेलकट होतील. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने या मठरी करून बघितल्या तर खूप छान होतील. आता या मठरी केल्यानंतर पूर्ण गार करून घ्या. संपूर्ण गार झाल्या की मग डब्यामध्ये भरून ठेवा. महिनाभर अशाच्या अशा खुसखुशीत राहतात आणि महिनाभर टिकतात. तेलकट वास वगैरे येत नाही. फक्त तुम्हाला इथं सांगितलेल्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. तर करून बघा रेसिपी. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.